हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण परत काल बिलिंगचं घेतलं होतं ग्राउंडचं रिव्ह्यू. आज आपण वॉलचंद कॉलेजच्या ग्राउंडचं रिव्ह्यू घेणार आलेलो आहोत. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला तोही बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो तोही बघा. आजचाही रिव्ह्यू देणार आहोत आपण. त्यामुळे आज काय काय इथं मिळतं आणि जर का कोणता इव्हेंट इथं शिकवत असतील तर त्याचीही माहिती आपण तुम्हाला देऊ. परत बघूत आता पुढे जाणार आहोत आपण. आणि ब्लॉग आपला चॅनल नवीन आहे, चॅनलला सपोर्ट हवा आहे. सांगलीकर, मिरज, कुपवाड तिन्ही शहरातली आपल्याला सपोर्ट हवा आहे. त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत बोलायचं होतं काय की व्हिडिओमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत किंवा अजून आमच्याकडून कोणतं ग्राउंड राहतं आहे का हे पण आम्हाला सांगा, जेणेकरून त्या ग्राउंडचा रिव्ह्यू आम्हाला घेता येईल. त्यामुळे न चुकता कोणतं जर ग्राउंडचं राहत असेल तर त्या ग्राउंडचं आम्हाला नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चलो लेट्स गो. बघू शकता मित्रांनो, हा वॉकिंग ट्रॅक व रनिंग ट्रॅक आहे आणि सेम असं बरोबर असं राऊंडमध्ये आहे. तर बघू शकता आपण सर्वजण बघू शकता. बघू शकता मित्रांनो, आपण वॉकिंग ट्रॅक आणि साईडून जाळीचं कंपाऊंड पण केलेलं आहे. ग्राउंडला चालू आहे, अजून काम झालेलं नाही आहे पूर्ण. आणि आतमध्ये बरोबर एक चौक असं ग्राउंड पण केलेलं आहे. ते बघू कशाचं आहे काय आहे, माहिती मिळाली तर. नाहीतर फक्त ते ग्राउंडचं रिव्ह्यू आपण देऊ शकतो. त्यामुळे पाहत राहा व्हिडिओ. बघूत आपण आत्ता वॉकिंग ट्रॅक कसा होता आणि दाखवलेला आहे आपण. संध्याकाळच्या वेळेला आसपासची लोकं इथं येतात वॉकिंगसाठी आणि रनिंगसाठी फारशी लोकं येत नाहीत. जास्त करून वॉकिंगसाठी इथले आजूबाजूचे लोकं येतात. आणि स्टुडंट लोकांसाठी पण आहे, तर स्टुडंट लोकं जास्त नसतात. रनिंग ट्रॅकवर फारशी लोकं नसतात. फक्त वॉकिंगसाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकं येतात आणि वॉक करत असतात. संध्याकाळ आणि सकाळ या दरम्यान असतात. दुपारच्या वेळेस आपण आता आलेलो आहे 3-3:30च्या आसपास. त्यामुळे इथं काही गर्दी नाही आहे, एकही व्यक्ती आपल्याला दिसत नाही आहे. आतमध्ये एक ट्रॅकमध्ये चौक असं नवीन रिनोव्हेशन केलेलं आहे आणि जाळी ग्राउंडच्या चारी बाजूने केलेलं आहे. तेही कसं केलं आहे तुम्हाला दाखवणार आहे, तेही बघत राहा. आणि जाळीची हाईट कशी आहे आता आम्ही तुम्हाला दाखवतो. पहिला खालून हाईट बघा, कमीत कमी एक 10-12 फुटाची हाईट अशी घेतलेली आहे. त्यामुळे ती पण बघा मस्त. आता ग्राउंडचं रिनोव्हेशन व्हायला लागलेलं आहे. परत एकदा आपण ह्या ग्राउंडवर येणार आहोत नेक्स्ट टाईमला ग्राउंड डेव्हलप झाल्यावर. परंतु आत्ता जाळीची हाईट किती आहे फक्त एकदा तुम्ही स्वतः बघा. बघू शकता मित्रांनो, आपण ग्राउंडच्या जाळीची हाईट कमीत कमी 10 फूट असावी. बघा, बघू शकता खालून बरोबर 10 फुटाची हाईट आरामात आहे. त्यामुळे पलीकडून आत, त्यामुळे कसं असणार आहे, आत गेलेले खेळाडू त्यांना खेळात फोकस आणि आत कोणाला एंट्री नसणार आहे, बाहेरून लॉक असणार आहे. आणि वॉकिंग ट्रॅकवर वॉक करणाऱ्या व्यक्तींना जर का आत कोणता खेळ असेल, गेम असेल, तिकडून येणारी बॉल्स कोणत्याही वस्तू असतील, ज्यांचं असेल क्रिकेट समजा, काही फुटबॉल म्हणा, तिकडचा बॉल बाहेरच्या वॉकिंग ट्रॅकवर वॉक करणाऱ्या रन करणाऱ्या व्यक्तींना लागणार नाही. ह्या हिशोबाने इथलं जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे. त्यामुळे हे जाळीचं कंपाऊंड कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा. आता ग्राउंडचा पूर्ण रिव्ह्यू आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ते पूर्ण ग्राउंड बरंच मोठं आहे. त्यामुळे ते ग्राउंड पण तुम्ही एकदा बघून घ्या. आणि आतलं जे चौक असं ग्राउंडचं डेव्हलपमेंट चालू आहे, ते कशाचं आहे आपल्याला माहीत नाही. नेक्स्ट टाईम आपण सांगू, खरं ते तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण आम्ही देणार. तर फक्त आता आपल्याला ग्राउंडचं पूर्ण रिव्ह्यू काय आहे ते बघून घ्या एकदाचं. ओके. यूट्यूब फॅमिली बघू शकता आपण, इथं मुंग्यांची लाईन चालू आहे, झाडाच्या बुंद्यावर पडलेलं आहे. बघू शकता आपण. ह्यांच्याकडं आपण काय शिकायचं आहे म्हणजे प्रगती हो अथवा न हो आणि यश मिळायला वेळ लागतो, परंतु आपण न खचता यश मिळवायचं असेल तर असं निरंतर आपल्या कामात फोकस ठेवून असं कंटिन्यूस वर्क करावं लागतं. तेव्हा कुठं एखादं काम परफेक्टली आणि एक नंबरचं होऊ शकतं. ते आपण ह्या छोट्याशा चिमुकल्या मुंगीकडून आपण शिकू शकतो. बघा, एकानेही आपली शिस्त तोडलेली नाही आहे. फक्त आता मानवामध्ये पण ही
वृत्ती आली पाहिजे असं मला वाटतं. आणि कोणाला ह्याच्याबद्दल काय वाटतं तेही कमेंट करा. बघा मित्रांनो, हे छोटे आहेत खरं यांचं डिसिप्लिन बघा. सगळे एका रेषेत शिस्तबद्ध कसे चालले आहेत बघा. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये सेम तसंच जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये काहीतरी प्राप्त करायचं असेल तर सेम डिसिप्लिन आणि कन्सिस्टंट एकच वर्क 17 कामं न करता एक काहीतरी करा. ते असं करा की तुमच्यासारखं कोणी केलं नाही पाहिजे. त्यामुळे ते एका कामात एवढा फोकस करा की सुपर म्हणलं पाहिजे. कोण पण येऊन ज्या व्यक्तीला नॉलेज नाही त्या व्यक्तीनं जरी बघितलं तुमचं काम, बापरे म्हणलं पाहिजे काय काम आहे असं. त्यामुळे कामाच्या बाबतीत नो हलगर्जीपणा, प्रॉपर वर्क करा. आणि तुम्हाला जेवढं जमतं आहे तेवढं रोज थोडं स्टेप बाय स्टेप ग्रोथ करा, जेणेकरून तुमच्या ग्रोथला अचानक येऊन कोणी धक्का लावणार नाही. त्यामुळं न धक्का लागता काम करण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप ग्रोथ करावी लागते. आता मुंग्यांचा आपण डेमो बघितलेला आहे, त्यामुळे मधुरच मिळाला म्हणून घेतला व्हिडिओ. ग्राउंड दाखवायची तर आहेच, नाहीतर म्हणशीला तुम्ही काय माणूस आहे ग्राउंड दाखवतो म्हणतोय मधीच मुंग्या दाखवतोय असं करतोय. तसं काही नाही आहे. एक मोटिवेशन असायला पाहिजे माणसांच्या पण मनात, असं होऊ शकतं लक्षात ठेवा. तर ग्राउंड दाखवणार आहे, चिडू नका, 2च मिनटं थांबा. बघू शकता मित्रांनो ग्राउंड, आणि ग्राउंडच्या भोवतीनं भरपूर अशी चिंचेची मोठी झाडं लावली आहेत. बघू शकता ह्यांची हाईट कमीत कमी काहीच नाही म्हटलं तर ग्राउंडच्या अंतरापासून 30-35 फुटापर्यंतच्या हाईटची झाडं आहेत मित्रांनो. आणि ग्राउंडचं पण अंतर बघा भरपूर असं मोठं आहे. बघा बघू शकता आपण ग्राउंड किती मोठं आहे, काय आहे, भरपूर मोठं आहे. आणि बघा, आणि इथं हिरवंगार गवत बघा मित्रांनो. असं क्लीन नजारा बघण्याची मजाच वेगळी असते. त्यामुळे मित्रांनो घरात न बसता थोडंसं मन मोकळं करण्यासाठी बाहेरही पडत राहावा. असे हिरव्यागार गवतात फोटोज व्हिडिओज कलेक्ट करत राहावा आणि आपलं लाईफ चेंज करण्यासाठी प्रयत्न करत राहावा. आणि आपण इथं बघू शकताय वालचंद कॉलेजवर आल्यावर हे मोठंच्या मोठं वडाचं झाड, ज्यांनी बघितले त्यांनी कमेंट करा ह्या झाडाच्या बाबत. इथं झाडाच्या खाली सावलीला दुपारी आपण बसतो हे सगळ्यांना माहिती आहे. बघू शकता मित्रांनो झाड एकदम सुपर, नादच करायचं नाही, हिरवंगार आहे पावसामुळं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे चौक ग्राउंड जे नवीन तयार केलेलं आहे बघू शकता मित्रांनो, भरपूर मोठं आहे हे पण. बट हे कशाचं ग्राउंड आहे काय आहे आपल्यालाही माहीत नाही अजून मित्रांनो. त्यामुळे ह्याच्याबद्दल आपण काय जास्त नॉलेज देऊ शकत नाही तुम्हाला. ह्या ग्राउंडचं छोटंसं आतमध्ये छोटं पण नाही बरंच मोठं आहे बघू शकता, परंतु अजून डेव्हलप नाही झालेलं आहे. तरी नेक्स्ट टाईमला व्हिडिओ करू त्यावेळेला तुम्हाला डेव्हलप झाल्यावर आपण सांगूत. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा, कारण आम्हाला पण थोडंसं प्रोत्साहन मिळेल की सांगलीत आम्ही नवीन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ग्राउंडची माहिती द्यायला लागलो आहे. सांगली मिरज कुपवाडमध्ये किती ग्राउंड आहेत काय आहेत आणि अजून कोणाकोणाची घ्यायची राहिली आहेत, अजून घ्यायचे आहेत भरपूर आहेत. बट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमच्या एरियातलंही हे ग्राउंड राहिलेलं आहे, आम्हाला पण कळेल. कारण कसं आहे चुकून राहू शकते, आम्ही राहून देणारच नाही आहे, खरं कसं आहे राहू शकते. राहिलं तर परत तुम्ही मला येऊन कमेंटमध्ये काहीतरी बोलणार की आमच्या ग्राउंडबद्दल का घेतलं नाही. कारण कसं आहे मिस्टेक होऊ शकतात. तरी पण तुम्ही तुमच्या ग्राउंडच्याबद्दल माहिती द्यायची असेल, सांगली आहे, सांगलीत कोण कोण आहे आजूबाजूच्या परिसरात, आणि त्यांनाही कळलं पाहिजे आपल्या आजूबाजूच्या परिसरात ग्राउंड मोठा आहे, तिथं आपण वॉक करू शकतो, रनिंग करू शकतो. नॉर्मल एक्सरसाइज हे करण्यासाठी आपल्याला हे ग्राउंडचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला हे कळवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि जेवढा फिटनेस आपला वाढवता येईल, फिटनेस लेवल इज इम्पॉर्टंट, त्यामुळे आपण हा व्हिडिओ करतो आहे. चुकीचे व्हिडिओ बनवून आपण काहीच न सांगण्याचा प्रयत्न करत नाही, तर चांगला व्हिडिओ करत आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली जी घंटा आहे ती वाजवा. जेणेकरून काय होईल, मी आज व्हिडिओ अपलोड करतो संध्याकाळच्या वेळेला, दररोज एक व्हिडिओ अपलोड असतो. त्या अपलोड केल्या पटकन तुमच्यापाशी पोचणार आणि तुम्हाला नोटिफिकेशनमधून सांगणार की अमुक या व्यक्तीचा व्हिडिओ आलेला आहे. मग तुम्हाला बघायला सोपं पडेल, बरोबर की नाही मित्रांनो. त्यामुळं बेलची घंटी वाजवाच, न चुकता वाजवा. आज वाजवा, म्हणजे बघू किती जण वाजवतात बेलची घंटी. आणि आपण त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याखाली आलेलो आहोत.
आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवा, न चुकता कळवा. मला पण थोडंसं प्रोत्साहन मिळेल. मी सांगलीचं, मिरजचं आणि कुपवाडचं डिटेल्स यूट्यूबच्या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कोण पण हुडकून दाखवा मला. यूट्यूबवर एकानंही आपल्या सांगली, मिरज, कुपवाडची माहिती द्यायला चालू केलेली नाही आहे आणि ती मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं ते प्रयत्न करण्याला काहीतरी यश पाहिजे. त्यामुळे तुम्ही थोडंसं सपोर्ट दाखवा, म्हणजे मला पण प्रोत्साहन मिळेल की व्हिडिओ केल्यावर असं होतं आहे. सांगलीचे, मिरजचे आणि कुपवाडचे पब्लिक ह्यांना पण हे पाहिजेल आहे, हे माहीत झालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला मदत करा. आणि एवढं सांगून आपला एक ग्राउंडचा रिव्ह्यू संपलेला आहे. व्हिडिओ थांबूयात, जास्त मोठं करण्यात मजा नाही. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर न विसरता करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.